नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 चा अभ्यास आपण करत आहोत. आज करणार आहोत. आतापर्यंत आपण गणित भाग 2 चे 4 प्रकरण पूर्ण केलेले आहे. पहिलं प्रकरण होतं समरूपता. ते 10 गुणांचं प्रकरण होतं. दुसरं प्रकरण पायथागोरसचे प्रमेय 7 गुणांचं प्रकरण होतं. तिसरं जे प्रकरण होतं वर्तुळ ते 12 गुणांचं प्रकरण होतं. चौथं भूमितीय रचना हे प्रकरण 7 गुणांचे. आज आपण ते पुढचं प्रकरण चालू करतोय ते 5वं. त्याचं नाव आहे निर्देशक भूमिती. हे प्रकरण सुद्धा 7 गुणांचं प्रकरण आहे. त्याच्या शिवाय त्याला समांतर असे आपण गणित भाग 1 ची सुद्धा 5 प्रकरण पूर्ण केलेले आहे. पहिलं प्रकरण होतं 2 चलातील रेषीय समीकरणे. हे 12 गुणांचं प्रकरण. दुसरं प्रकरण आपण पाहिले वर्ग समीकरणे. ते सुद्धा 12 गुणांचं प्रकरण होतं. तिसरं जे प्रकरण होतं अंकगणिती श्रेणी. हे 8 गुणांचं प्रकरण होतं. आणि चौथं प्रकरण जे आपण पाहिलं होतं ते म्हणजेच अर्थ नियोजन. ते सुद्धा 8 गुणांचं प्रकरण होतं. आणि 5वं प्रकरण संभाव्यता. ते सुद्धा 8 गुणांचं. म्हणजे त्या ठिकाणी गणित भाग 1 चे 5 प्रकरण आपण पूर्ण केले आणि गणित भाग 2 ची 4 झालेत. 5वं प्रकरण आपण सुरू करतोय निर्देशक भूमिती. त्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचे ते आपण पाहू. फार थोड्या गोष्टी शिकायच्या, नवीन जास्त काही नाही, मात्र त्याच्यावर आधारित उदाहरणे मात्र भरपूर आहेत. आणि या प्रकरणाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकाच प्रकारावर अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळं सरावासाठी उदाहरणे भरपूर दिलेली आहेत. तर त्यामध्ये अंतराचे सूत्र काय आहे तेही आपल्याला पाहायचे आणि त्याच्या आधारे आपण सराव संच 5.1 मधील उदाहरणे सोडवणार आहोत. तर प्रथम पाहू आपण या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. प्रकरणामध्ये या सूत्रपाठ पाहिजे आपल्याला. सूत्राच्या मध्ये किमती घालता आल्या पाहिजे आणि तुम्हाला इथे चिन्हांकित संख्यांच्या बेरजा वजाबाकी आल्या पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी चिन्हांकित चिन्हामध्ये जरा जरी चुकलं तर पुढे आपलं चुकत जातं. त्यामुळं या ठिकाणी कटाक्षाने चिन्हाकडे लक्ष देऊन व्यवस्थित कोणतं चिन्ह येईल ते आपण पाहायचं आहे. चिन्हांकित संख्यांच्या बेरजा वजाबाक्या हे येणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. काय काय शिकणार आहेत आपण या प्रकरणामध्ये. तर निर्देशक भूमिती. चला शिकूया अंतर्गत काय काय शिकायचे. पहा, आपण शिकणार आहोत अंतराचे सूत्र. अंतराचे सूत्र आपल्याला पाहायचं आहे. अंतर काढलंय आपण 90 पण अंतर काढले, 2 बिंदू मधलं अंतर, पण ते संख्या रेषेवरील बिंदू होते त्यामधलं अंतर काढलेलं आहे. संख्या रेषेवरील बिंदू मधलं अंतर काढलेलं आहे. पण हे जे बिंदू आहेत ते आलेख पत्रावरील बिंदू आहेत. म्हणजे याला कोऑर्डिनेट असतात, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक असतात. असं एक्स वाय प्लेन, एक्स वाय प्रतलामध्ये जो आलेख काढला जातो, एखादी रेषा काढली जाते, त्या रेषेवरील 2 बिंदूंच्या दरम्यानचं अंतर काढायचे. मग इथं अंतराचे सूत्र हे एक्स वायच्या स्वरूपातलं आहे. दुसरं आम्हाला पाहिजे विभाजनाचे सूत्र. या अंतर्गत एखादा रेषाखंड आहे, त्या रेषाखंडावर एखादा बिंदू आहे, त्या बिंदूमुळे रेषाखंडाचे जे 2 भाग होतात ते भागावरनं 2 भागामधलं त्या ठिकाणी किती कशात म्हणजे रेषेवर दिलेला असतो, गुणोत्तर दिलेलं असतं. त्या भागाचं जे विभाजन झालेलं आहे त्याचं गुणोत्तर दिलेलं असतं. यावरून तो जो बिंदू आहे त्या रेषाखंडाच्या ज्या भागामध्ये विभाजन करतो त्या बिंदूचे निर्देशक कसे काढायचे ते यामध्ये आपल्याला शिकायचे. त्याला विभाजनाचे सूत्र असं म्हटलेलं आहे. त्याच्या अंतर्गतच तो बिंदू जर मध्यबिंदू असेल त्या रेषाखंडाचा तर मध्यबिंदूचे सूत्र कसं काढायचं ते पण या ठिकाणी, बिंदूचे निर्देशक कसे काढायचे ते पण याच्या अंतर्गतच येणार आहे. त्याच्याशिवाय हे विभाजनाचे जे सूत्र आहे याच्याच अंतर्गत
अजून एक आपलं येणार आहे त्रिकोण आहे. काय आहे? त्रिकोण. अंतराच्या सूत्राचा उपयोग होणार आहे खरा त्या ठिकाणी. त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाचे तीनही शिरोबिंदूचे जर निर्देशक दिले असतील तर त्या त्रिकोणाची जी मध्यगा असते त्या मध्यगे एकमेकींना ज्या बिंदूत छेदतात त्याला मध्यगा संपात बिंदू असे म्हणतात. मध्यगा संपात बिंदू म्हणतात. ते मध्यगा संपात बिंदूचं आपल्याला काय करायचे? निर्देशक कसे करायचे तेही आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचे. त्याला मध्यगा संपात बिंदूचे सूत्र असं म्हटलं जातं. ते काय पाहू आपण प्रत्यक्ष त्या मध्यगा संपात बिंदूचा विचार करत असताना. शिवाय हे जे आलेखपत्र आहे, आलेखपत्रावर जे एखादी रेषा काढल्या असतात त्या रेषेचा चढ किती आहे? चढ काढण्याचे दोन प्रकार आहेत. एक निर्देशकांचा वापर करून काढता येईल. दुसरं ती जी रेषा आहे काढलेली त्या रेषेनं एक्स अक्षाच्या धनदिशेशी केलेला कोन जो आहे तो कोन किती अंशाचा आहे त्याच्या आधारे सुद्धा रेषेचा आम्हाला चढ काढता येतो. असे चढ काढण्याचे दोन सूत्र आहेत. त्याच्या आधारे आपण चढ कसा काढायचा ते पाहणारच आहोत. शिवाय दोन रेषा दिल्या असतील तर त्या समांतर कधी असतात त्यावरून तो चौकोन एखाद्या चौकोनाच्या शिरोबिंदूचे निर्देशक दिले असतील तर चौकोन कोणत्या प्रकारचा आहे? समांतरभूत चौकोन आहे की समभुज चौकोन आहे ते आपल्याला या ठिकाणी ठरवता येईल. तर अशा गोष्टींचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करायचे. या सर्व गोष्टी आपल्याला या प्रकरणात आपण शिकणार आहोत. त्यातलं सगळ्यात पहिलं आहे आपलं ते म्हणजे अंतराचे सूत्र. अंतराचे सूत्र काय आहे ते पहिल्यांदा पाहू आणि त्याचा विचार करून आपण सराव संच 5.1 मधील उदाहरणे सोडू. अंतराचे सूत्र बघा काय अंतराचे. या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे. आकृती म्हणजे काय? एक एक्स अक्ष दिसतोय आणि एक वाय अक्ष दिसतोय. हा आडवा जो आहे तो एक्स अक्ष आणि उभा जो आहे तो वाय अक्ष. आपल्याला माहिती आहे एक्स अक्ष आणि वाय अक्ष एकमेकांना काय असतात? लंब असतात. कसे असतात? लंब. ह्या शून्याच्या उजवीकडे धन दिशा असते आणि डावीकडे ऋण निर्देशक असते. हे धन निर्देशक आणि डावीकडे ऋण. शून्याच्या वरती वाय अक्षावर धन असतात आणि खाली काय असतात? ऋण संख्या. समजा या आलेखपत्रावर हा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू घेतले. ए बिंदूचे निर्देशक x1 y1 असतील. बी बिंदूचे निर्देशक x2 y2. जर हा ए आणि बी बिंदू जोडले तर मला रेख ए बी म्हणजे रेषाखंड ए बी मिळतो. मग हे रेषाखंड ए बीचा म्हटलं त्यामधलं ए आणि बी बिंदू मधलं अंतर कसं काढायचं हे आपल्याला या ठिकाणी सूत्र पाहिजे. सूत्र कसं तयार झाले ते पाहू. तर काय करा आकृतीमध्ये ए x1 y1 हा ए बिंदूचे निर्देशक x1 y1. x1 म्हणजे ह्याचा x निर्देशक असतो ह्या बिंदूचा. y1 म्हणजे त्या बिंदूचा y निर्देशक असतो. तर बी बिंदूचे निर्देशक x2 y2 हे xy प्रतलातील कोणतेही दोन बिंदू आहेत. ए आणि बी बिंदू कोणतेही दोन बिंदू xy प्रतलातील. बिंदू बी मधून एक्स अक्षावर बीपी हा लंब काढला. हे बी मधून मी काय करतो? असं एक लंब काढतो एक्स अक्षावर. हा काढला लंब. काय काढलाय? लंब काढला. काय नाव आहे त्याचं? बीपी हा नंबर आहे म्हणून इथं पी नाव आहे. काय नाव आलं? पी. तसेच बिंदू ए मधून रेख बीपी वर ह्या ए मधून ह्या बीपी वर असा आडवा काय करायचा? एडी हा लंब काढायचा. एडी असा लंब काढायचा. काढतो. हा एडी लंब काढला. ए डी हा लंब काढला. ठीक आहे. पुढे बघा मग रेख बीपी हा वाय अक्षाला बीपी हा वाय अक्षाला काय असतो? समांतर असतो. काय असतो वाय अक्षाला? समांतर. रेख बीपी हा वाय अक्षाला समांतर असतो.
तर रेख एडी हा एक्स अक्षाला समांतर असतो. जर बीपी हा वाय अक्षाला समांतर असेल तर बिंदू डी चा वाय निर्देशक, डी चा एक्स निर्देशक काय असेल रे? डी चा एक्स निर्देशक. ह्या ए चा जो या ठिकाणी काय ए चा x1 आहे, ह्या डी चा एक्स निर्देशक विचारला. काय आहे तो? x2 आहे. काय आहे? x2. काय आहे तो? x2 आहे. आणि या ठिकाणी रेख एडीचा एक्स अक्षाला ती कशी आहे? समांतर आहे. म्हणून एक्स अक्षाला समांतर आहे म्हणल्यावर डी चा वाय निर्देशक काय येईल? y1 येईल. वाय निर्देशक y1. का रे असं येतं? कारण बी बिंदूचे निर्देशक मला माहिती आहे x2 y2. बी बिंदूचे निर्देशक x2 y2. बी बिंदूचा जो एक्स निर्देशक असतो तोच निर्देशक ह्या बीपी वरच्या कोणत्याही बिंदूला असेल. पण या बीपी वरच डी आहे ना, म्हणून ह्याचा एक्स निर्देशक x2 आहे. म्हणून या डी चा सुद्धा एक्स निर्देशक काय आहे? x2 आहे. बरोबर. आता ही एडी जी आहे, एडी ही एक्स अक्षाला कशी आहे? समांतर आहे. पण ए बिंदूचे निर्देशक मला माहिती आहेत x1 y1 आहे. त्याचा वाय निर्देशक काय आहे रे? y1 आहे. वाय निर्देशक y1 आहे. म्हणजे या एडी किंवा एडी वरचा कुठलाही बिंदू असो त्याचा वाय निर्देशक काय येणार आहे? y1च येणार आहे. ते एडी वरच डी बिंदू आहे, त्याचा सुद्धा वाय निर्देशक काय असणार आहे? y1च असणार आहे. म्हणून या ठिकाणी y1 तो आलेला आहे. समजलं? म्हणजे डी बिंदूचे निर्देशक x2 y1 मिळाले. x2 y1. एडी म्हणजेच काय? डिस्टन्स बिटवीन ए अँड डी. ए आणि बी डी बिंदू मधलं अंतर असतं. ते किती आहे रे एडीचं अंतर? हे एक्स निर्देशकातील अंतर म्हणजे x2 वजा x1. x2 वजा x1. कारण नव्या इथे शिकलोय आपण दोन बिंदू मधलं अंतर. दोन बिंदू मधलं अंतर त्यातला डी बिंदूचा एक्स निर्देशक x2 आहे आणि ए बिंदूचा एक्स निर्देशक x1 आहे. त्या दोन बिंदूतला अंतर म्हणजे x2 वजा x1 आहे. त्यातला x2 हा मोठा आहे x1 पेक्षा, म्हणून x2 वजा x1. कारण या शून्यापासून जसं उजवीकडे जाऊ तसं मोठ्या संख्या होत जातात. ह्या x1 च्या उजवीकडे x2 आहे म्हणून x2 वजा x1. बीडीचं अंतर काढा बरे. बीडी अंतर काढा. बीडी मध्ये खालून जसं वर जाऊ तसं आपण मोठं होत जातं. या ठिकाणी बीडी मध्ये वाय निर्देशकातील फरक असतो. इथं मोठा y2 आहे, त्यातनं हा y1 वजा करावा लागेल. y2 वजा y1. बरोबर आहे? y2 वजा y1. हे कुठलं आलं? बीडी मधलं अंतर आलं. बी आणि डी बिंदू मधलं अंतर आलं. ए आणि डी बिंदूतलं अंतर मिळालं, बी आणि डी बिंदूतलं अंतर मिळालं. पण या ठिकाणी बघा एडीबी हा काय? एक काटकोन त्रिकोण तयार झाला. काय तयार झालाय? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणात डी हा काटकोन आहे म्हटल्यावर ए बी हा काय झाला? कर्ण. मग पायथागोरसचा प्रमेय आम्हाला वापरता येतो. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका. मग त्रिकोण एबीडी या काटकोन त्रिकोणात या एबी चा वर्ग बरोबर काय असेल? एडी वर्ग अधिक बीडी वर्ग. कशावरून? पायथागोरसच्या प्रमेयावरून. पण एडी वर्ग, एडीची आत्ताच किंमत काढली आपण x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक बीडीचा वर्ग, बीडीची किंमत आत्ताच काढली y2 वजा y1 कंसाचा वर्ग. हे कशाची किंमत आली? ए बी वर्गची किंमत. ए बी वर्गची किंमत. म्हणजे दोन्ही बाजूची जर वर्गमूळ काढलं तर ए बी वर्गाचं वर्गमूळ ए बी येतं आणि याचं वर्गमूळ काय येईल? याचं वर्गमूळ डायरेक्ट काढायचं नाही तसं x2 वजा x1 अधिक y2 वजा y1. याचं वर्गमूळ काय? वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग.
हे काय आलं? ए बी आलं. ए बी काय आहे? ए बी म्हणजे ए आणि बी बिंदूतलं अंतर आहे. काय आलं रे अंतर? मग x2 वजा x1 म्हणजे वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. हे ए आणि बी बिंदूतलं अंतर आलं. हे जे अंतर आहे, हे जे अंतराचं हे जे सूत्र आपण मिळवलंय, यालाच म्हणतात अंतराचे सूत्र. या निष्कर्षाला अंतराचे सूत्र म्हणतात. त्याला काय म्हणतात? अंतराचे सूत्र. कसं तयार झाले सांगितलं. नाही कळालं बाजूला ठेवा, मात्र सूत्र मात्र तुमचं पाठ पाहिजे. सूत्र पाठ पाहिजे, कारण पुढची सगळी उदाहरणं सोडवायसाठी त्याचा वापर होणार आहे. म्हणून ए बी बरोबर काय लिहिलंय आपण? x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा, असं लिहा. किंवा x2 वजा x1 म्हणायचे x1 वजा x2 कंसाचा वर्ग लिहिलं तरी चालेल. पण इथं x1 वजा x2 लिहिलं तर इथेही तुम्हाला y1 वजा y2 लिहावं लागेल. नाही तर याला मात्र x1 वजा x2 करताय, ह्याला y2 वजा y1 चालणार नाही, यालाही y1 वजा y2 करावं लागेल. समजतं? तर या सूत्राचा वापर करून आपण सराव संच 5.1 मधील उदाहरणे सोडवू. तर सराव संच 5.1 प्रश्न पहिला. खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढायचे. अंतर काढायचे म्हणजे अंतराचे सूत्र वापरायचे. बिंदूंच्या जोड्या दिले, 2 बिंदू दिले. पहिला बिंदू दिलाय ए, त्याचे निर्देशक आहेत 2, 3. दुसरा बिंदू आहे बी, त्याचे निर्देशक आहेत 4, 1. हे जे ए आणि बी बिंदू दिले त्यांना आपण काहीतरी नाव द्यायची. त्यातला एक जणाला आपण x1 y1 ठरवायचं आणि एक दुसऱ्याला आपण x2 y2 असं ठरवून घ्यायचं, मानायचं. मग मी काय करतो बघा, उकल मध्ये ए x1 y1, ए बिंदूला काय म्हटलं? x1 y1. आणि बी बिंदूला काय म्हटलं? x2 y2 मान. मग सांगा मला x1 ची किंमत काय आली? मग 2, y1 3, x2 4, y2 1. म्हणून x1 बरोबर 2, y1 बरोबर 3, x2 बरोबर 4, y2 बरोबर 1. हे x1 y1 x2 y2 च्या किमती. अंतराचे सूत्र त्याचा वापर करायचा आहे. अंतराच्या सूत्राचा वापर करायचा. बघा हा भाग जो आहे ना, हा कॉमन भाग आहे बरं का. प्रत्येक इथून पुढच्या उदाहरण अंतर काढायचं म्हणजे हे लिहायचं, फक्त या किमती बदलतील. या किमती बदलतील. फॉर्मॅट तोच आहे, स्टेप त्याच आहे, त्यात कुठलाही बदल नाही. अंतराच्या सूत्राने काय रे अंतराचं सूत्र? कुणाचं अंतर काढायचं? ए आणि बी बिंदू मधलं अंतर काढायचं. म्हणजे ए बी बरोबर काय सूत्र? वर्गमूळ x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग मिळाला. बरोबर? ठेवा त्यामध्ये किमती. मग x2 ची किंमत किती आहे? 4 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत किती आहे? 1 वजा 3 कंसाचा वर्ग. करायचं आकडेमोड. 4 वजा 2 2 चा वर्ग अधिक 1 वजा 3 वजा 2 चा वर्ग. 2 चा वर्ग अधिक वजा 2 चा वर्ग. हे वर्गमूळ चिन्ह द्यायचं बरं. बरोबर 2 चा वर्ग किती? 4 अधिक वजा 2 चा वर्ग सुद्धा काय असतो? अधिक 4 असतो. कारण ऋण संख्येचा वर्ग हा धन असतो. 4 अधिक 4 किती आलं रे? 8 म्हणजे वर्गमुळात 8. तसंच ठेवा किंवा त्याला पुढे तुम्ही सोडवू शकता. 8 म्हणजे काय असतो? 4 गुणिले 2. 4 हा पूर्ण वर्ग संख्या गुणिले 2 केलं तर 4चं वर्गमूळ निघतं, ते काढलं
तर 2 वर्गमुळात 2 येईल. 4 गुणिले 2 येईल. 4चं वर्गमूळ 2, 2चं निघत नाही म्हणून तसंच आत ठेवायचं. 2 वर्गमुळात 2. म्हणून बिंदू ए आणि बी मधील अंतर 2 वर्गमुळात 2 आहे. किती आलं अंतर? 2 वर्गमुळात 2. अजून एक उदाहरण सोडू यातलं. उपप्रश्न पहिल्यातला उपप्रश्न कितवा येतोय? दुसरं. डब्ल्यू आणि एक्स या दोन बिंदू मधलं अंतर काढायचं. डब्ल्यू किती आहे? -7/2. एक्स किती आहे? 11. 11 आणि 4. हाच फॉर्मॅट. इथं एच्या ठिकाणी डब्ल्यू म्हणा, इथे x1 y1 x2 y2 उकल डब्ल्यू x1 y1 आणि x x2 y2 मानू. मग सांगा मला x1 बरोबर काय? मग -7/2. x1 बरोबर -7/2. x2 बरोबर काय आहे रे? 4. y1 बरोबर काय? 4. x2 बरोबर काय? 11 आणि y2 बरोबर 4. हे लिहून घे. अंतराच्या सूत्रानुसार हे सूत्र वापरायचं. पण कुणामधलं अंतर काढायचं? डब्ल्यू आणि एक्स मधलं. मग डब्ल्यू एक्स बरोबर अंतर आहे सूत्र x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. x2 - x1 x2 ची किंमत किती आहे? 11 वजा 7/2. इथं महत्वाचं आहे. 11तनं वजा करायचंय पुन्हा वजा चिन्ह आहे म्हणून काय लिहितो मी? 11 वजा 7/2 पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर अधिक y2 4 आहे वजा y1 4 आहे 4 वजा 4 कंसाचा वर्ग. वर्गमुळात 11 वजा वजा अधिक 7/2 कंसाचा वर्ग अधिक शून्याचा वर्ग अधिक शून्याचा वर्ग. 4 वजा 4 0. काय लिहिणार आहे ते मग? 11 अधिक 7/2 करून घ्या. 7/2 म्हणजे 3.5. 11 अधिक 3.5 म्हणजे किती येतो? 14.5. पण तेच म्हणजे काय रे? 29/2. कसं करणार? 11 दोन्ही 22 अधिक 7 29/2 त्याचा वर्ग 29/2 कंसाचा वर्ग अधिक शून्याचा वर्ग 0. लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत. आता मला सांगा हे वर्ग आणि हे वर्गमुळाचं चिन्ह काय होईल रे? कॅन्सल. काय आलं? 29/2. असंच ठेवा किंवा ह्याला 14.5 लिहिलं तरी चालेल. दशांश अपूर्णांक. म्हणून बिंदू डब्ल्यू आणि एक्स मधील अंतर बरोबर 29/2. समजले? या प्रश्न पहिल्यामध्ये जवळजवळ 5-6 उदाहरणं आहेत. त्यातली 2 घेतली. बाकी तुम्ही सोडवा. का? तिथून पुढची इतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रश्नात आहेत. प्रत्येक ठिकाणी हेच करायचंय. अंतराचं सूत्रच काढायचंय. अंतराच्या सूत्राने अंतरच काढायचंय. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ते सोडवलं जाणार आहे. अजून भरपूर सराव होणार आहे. त्यामुळे यातली राहिलेली उदाहरणं मात्र तुम्ही सोडवा. तर अशा प्रकारे 5.1 मधलं पहिला प्रश्न फक्त आज आपण सोडवलाय. वेळ भरपूर झालेली आहे. तर आपण काय करू? पुढील उदाहरणं जे आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू. तोपर्यंत अंतरसूत्र कसं आलं, अंतरसूत्र काय आहे ते पाठ करा आणि या पहिल्या प्रश्नातली राहिलेली जी काय ते 3-4 उदाहरणं आहेत ते तुम्ही सोडवा.